हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपले 2 सबस्क्रायबर्सनी विचारलं, मॅडम तुमची यूट्यूबची जर्नी जरा सांगा ना. आम्हाला पण यूट्यूब चालू करावी असं वाटते. दोघी पण होम मेकर्स आहेत. त्यामुळे तुमची जर्नी पण सांगा आणि आम्हाला पण जरासं ॲडवाईस करा. ओके म्हटलं. आता माझी यूट्यूबची जर्नी काही ठरवून चालू झालेली नाही. आम्ही इन द बिगिनिंग 1-2-3 वर्षापूर्वी चॅनल चालू केलं. म्हणजे आमचे नातीचे लहानपणीच्या बाल लीला सगळ्या कॅप्चर करून डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं. म्हणजे आपल्याला ती मोठी झाल्यावर बघता येते, ती कसं काय करत होती, कसं बोलत होती, सगळं. नाही ते जनरली काय होते, मोठं झाल्यावर आपण सगळेच विसरून जातो आपले लहानपणीच्या बाललीला. एवढ्यासाठी म्हणून आम्ही केलं. बाकी काही त्याच्यामागे उद्देश नव्हता. तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलात की तुम्हाला कळेल. सगळे तिचे व्हिडिओ आहेत, तिचे लहानपणीचं सगळं आहे. मग ती शाळेला जायला लागली. 1ली-2रीला गेल्यावर मग काही तिलाही वेळ मिळेना. तिचं क्लास, स्विमिंग, गाड्यांचा क्लास ह्याचे म्हटल्यावर म्हणूया आता नुसतं आपण चॅनल बंद किंवा डेट ठेवण्यापेक्षा आपण त्याच्यावर काहीतरी चालू करूया म्हणून गेले ऑक्टोबरमध्ये वाटते, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी रोज एक व्हिडिओ घालायला लागले. आता माझा आवडीचा विषय म्हणजे मोटिवेशन. मला वाटलं मी बोलल्यामुळे ॲटलिस्ट काही लोक मोटिवेट होऊन त्यांचं जीवन सुखकर आणि आनंदमय झालं तरी मला माझे कामाची पावती मिळाली हे मी समजले. असं करून आम्ही हे चॅनल चालू केलं. हळूहळू लोकांना आवडत गेलं. बरेच सबस्क्रायबर्स खूप माझे जवळचे झाले. त्यांचे कॉमेंट्स वाचताना मला माझ्याच बहिणींशी बोलते, मैत्रिणींशी बोलते, मुलांशी बोलते असं वाटते. असं करत चालू झालं. आणि आपल्याला माहीत आहे नुकतंच आपण 5,000चा टप्पा पण सबस्क्रायबर्स 5,000चा टप्पा पण पार केला. त्यामुळे ही सरळ जर्नी आहे. हेत काही हे नाही. फक्त आता तुम्ही चालू करणार म्हणता, चालू करा. अतिशय चांगलं एक माध्यम आहे. आणि पहिल्यांदा तुम्हाला काय आवडते ह्याच्याबद्दल जरासं विचार करा. तुम्ही होममेकर आहात म्हणता, तुमचा स्वयंपाक चांगला असला तर तुम्ही स्वयंपाकाबद्दल कुकिंग चॅनल पण चालू करू शकता. त्यामुळे आपले आवडीचं चॅनल चालू करा. आता ह्यातनं होणारे फायदे म्हणजे काय हे बघा. माझे आहे ना, मी सांगते, वेळ आपला छान जातो. आपले आवडीचं काम आपण करत असतो. त्यामुळे आपल्याला खूप ह्यातनं आनंद मिळतो. आणि असं म्हटलं जाते बघा, आपण अगदी आपले शेवटचे श्वासापर्यंत विद्यार्थी असायला पाहिजे. त्यामुळे हा प्रवास आपण करताना आपल्याला खूप नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. आता तुम्ही यंगस्टर्स असाल तर तुम्हाला बऱ्याच माहिती असतील, पण आमचे पिढीतले लोकांना हे नवीन आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागल्या, नो डाऊट. इवन कसं एडिट करायचं, कसं हॅशटॅग लावायचं, कसं अपलोड करायचं,
हे सगळं शिकून घ्यावं लागलं. आणि तुम्ही एकदा तेच मन घातलात का नाही, काही अवघड नाही. आधी आपल्याला वाटतं यो कसं जमेल का मला, पण तुम्ही एकदा तेच लक्ष घातलात का नाही, खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. पण एक महत्त्वाचं आहे, तुम्ही चालू करणार असाल तर कन्सिस्टन्सी ठेवा. ते नाही ते आज आपण एक व्हिडिओ करून घातला, मग 8-10 दिवस काही नाही, मग कधीतरी घातला, मग 15 दिवस काही नाही, नंतर महिनाभर पत्ता नाही. असं करू नका. तुम्ही आठवड्याला 1 घाला, आठवड्याला 2 घाला, रोज घाला, रोजचे 2 घाला. इट इज लेफ्ट टू यू. तुम्हाला वेळ कसा आहे, तुमच्याकडे वेळ आहे का, त्याचे प्रमाणे पण तुम्ही करू शकता. आणि तसं बघायला गेला की खर्च काही नाही आहे, विशेष खर्च तर काहीच नाही आहे. हे याचे आवड पाहिजे तुम्हाला आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि एकदा करत गेलो का नाही आपण होऊन पुढे नवीन नवीन शिकत जातो. आपल्याला खूप आपली नवीन माणसं भेटतात. आता मला तरी माणसांशी भेटणं, बोलणं, नवीन नवीन सगळं समजून घेणं खूप आवडते. त्यामुळे मला तरी हे खूप बरं वाटलं. मला बऱ्याच मैत्रिणी भेटल्या या कारणानं, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणी परिपूर्ण नसतो. आपण किती मला येते म्हटलं तरी जगाचे हेच बघितलं की आपलं ज्ञान म्हणजे एका बिंदूपेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळे आपण आपले शेवटचे क्षणापर्यंत आपलं ज्ञान वाढवत जाऊ. आणि शेवटी काय आहे, आपल्याला काय येते त्यातलं दुसऱ्याला दिलं का नाही, खूप त्यातनं आपल्याला पण आनंद वाटतो. त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर आपण लोकाला वाटत जायला पाहिजे. माझं तर मत हे आहे. त्यामुळे तुम्ही आधी ठरवा, तुम्ही कुठले विषयावर, कुठले टॉपिकवर तुम्ही चॅनल चालू करणार आहे. नाही ते काय होते माहिती का, सारखे विषय बदलत गेले तरी त्याचं खूप त्रास होतो. म्हणजे आपण आता चॅनल चालू करतो तेव्हा आपले सबस्क्रायबर्स एका अंडरस्टँडिंगचे असतात. आज तुम्ही कुकिंग घालायला लागलात, ओके, ज्यांना कुकिंग आवडते आपल्यासारख्या गृहिणी बघत जातील, आपल्याला आवड आहे त्याची. मग तुम्ही 1-2 महिन्यांना गेमिंग चॅनल चालू केलात की आम्हाला काही गेमिंगवर आवड नाहीये, गेम्स कसे खेळायचे मोबाईलवर हे माहीत नाही, किंवा आम्ही काही तर वापरत नाही, मग आम्ही तर बघायला जाणार का नाहीये. त्यामुळे तुम्ही जो विषय ठेवणार ते टॉपिकला चिकटून राहावा. सारखं टॉपिक बदलत जाऊ नका. त्याचे अनुषंगाने येणारे टॉपिक्स घाला, चालेल, पण एकदम वेगळे टॉपिक्स घालत जाऊ नका. आणि कन्सिस्टन्सी मी सांगितल्यासारखं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे काही आहे तसं दाखवा. ते काही दुसरं शो ऑफ करायची गरज नाही. शेवटी काय आपण आहेत असं आहोत, काय तेच. आणि आपण म्हणतो सगळ्यांच्या घरी असंच असते. त्यामुळे जे काही आपलं आहे तर तसं दाखवा. सिन्सिअरिटी, ऑनेस्टी ही खूप आवडते लोकांना. त्यामुळे आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे, जे स्किल्स आहेत ते देणं सोपं पडते आणि आपण चांगले प्रकारे ते देऊ शकतो. मी पण हेच केलं. मी मुळात शिक्षिका असल्यामुळे आम्हाला मुलांना सारखं
मोटिवेट करत राहायला लागायचं, तर ती कन्सिस्टंट राहतात. त्यामुळे मला हे सोपं गेलं, किंवा हे तुम्हाला वाचायला किंवा आणि नवीन नवीन शिकायला आवडते, म्हणून मी हा टॉपिक निवडला. आणि मला वाटते मला अजूनही खूप पुढचा टप्पा गाठायचा आहे, खूप शिकायचं आहे, खूप काही तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं कॉपरेशन मला गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुमचे मित्र मैत्रिणी सगळ्यांना शेअर करा. आणि तुमचे काही कॉमेंट्स असले, म्हणणं असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.